ही अशी चविष्ट सुंदर मटन बिर्याणी मी विदाऊट एनी मॅरिनेशन बनवली आहे. कशी बनवली बघायची आहे तुम्हाला? लेट्स गो. इथे एका भांड्यात मी तेल गरम केलं, खडे गरम मसाले टाकले, त्यावर अर्धा किलो कांदा घातला आणि 2 मिरच्या टाकून हे 1.5 किलो मटण आहे ते मी छानपैकी रोस्ट केलं. त्यावर 2 चमचे आलं लसूणची पेस्ट टाकली, हे छानपैकी परतून घेतलं. त्यावर 2 चमचे हळद टाकली, त्यानंतर पाव किलो टमॅटो टाकून हे छान परतलं. त्यावर मीठ टाकलं, त्यामुळे टमॅटो छान आपले सॉफ्ट होतील. हे छान परतलं आणि त्यानंतर आपला घरातला लाल मसाला टाकला. इथे तुमच्या चवीनुसार तुम्ही लाल तिखट वाढवू शकता. त्यानंतर इथे टाकलं आहे मी एव्हरेस्टचा बिर्याणी मसाला 2 पॅकेट्स. हे टाकल्यानंतर मी टाकलं आहे इथे अर्धी वाटी फेटलेलं दही. दही व्यवस्थित मटणामध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं. त्यानंतर यात टाकलं आहे मी 2 ग्लास पाणी. हे मटण शिजण्यासाठी टाकलं आहे मी. ह्याला छान मिक्स करून घेतलं आणि झाकण लावून अर्धा तास बारीक फ्लेमवर शिजायला ठेवलं. त्यानंतर इथे माझा राईस बासमती राईस घेतला आहे मी 1300 ग्रॅम, तो शिजायला टाकला. त्यानंतर इथे आपलं मटण 80% डन आहे. त्यावर कोथिंबीर आणि पुदिना स्प्रेड केलं. इथे आपला राईस पण शिजला आहे 80%. इथे मी लेयर्स लावायला घेतलेत, मटणच्या वरतीच लेयर लावायला घेतलेत. त्यानंतर टाकलं आहे तूप, त्यानंतर टाकले कोथिंबीर पुदिना इथे वरती दुसरी लेयर आली आहे राईसची. त्यानंतर पुन्हा इथे मी तूप घातलं, पाणी घातलं भाताचं उरलेलं, त्यामुळे भात आपला चांगला शिजतो. इथे फूड कलर टाकला आहे मी. त्यानंतर केवडा इसेन्स टाकला थोडासा. त्यानंतर वरून पुदिना कोथिंबीर आणि 5 मिनटं मोठ्या आचेवर आणि 20 मिनटं बारीक आचेवर मी या बिर्याणीला दम दिला आहे आणि आपली बिर्याणी इथे रेडी आहे. जर तुम्हाला ही बिर्याणी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.